मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे. माझी मागणी रस्ता सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. आज ऐका ना, आज खाकी वर्दी असेल किंवा आपण कोणापुढे खाकी वर्दीवर मतदान करू शकतो, खाकी वर्दीवर मतदान करू शकतो. मानायचं होतं मॅडम, नाही बरोबर मानायचं होतं ना, पण माईक दिला नाही गेला ना त्यांना. चला ना मॅडम, ती स्वतः येते मॅडम. पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन तर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं ऑर्डर राहिला असेल पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा केली भारत माता की जय, पण तसं काही असेल तर अनावर झालं असेल. त्यामध्ये कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण व्यवस्थित भाषण करून ते तपासून बघा, तेवढं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटायचं व्यक्त करू.